रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. खरं तर आज मी खूप सुंदर चांगल्या पद्धतीचा एक 1 BHKचा फ्लॅट दाखवतोय, ज्याचा कार्पेटचा जर आपण विचार केला तर साधारणतः 450 इन्क्लुडिंग स्टँडिंग बाल्कनी आणि याच्यासोबत आपल्याला एक कार पार्किंग मिळेल. असाच एक वर्तकनगर लोकेशनला, जिथे पहिल्यांदा म्हाडाची बिल्डिंग होती, त्या म्हाडाच्या बिल्डिंगमध्येच एक फ्लॅट खरं आहे. आणि फ्लॅट खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा नक्की असणार आहे. 1 BHKचा फ्लॅट आहे, पण वर्तकनगर लोकेशनला असल्या कारणानं किंमतही खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीची नक्की असणार आहे. ज्या मंडळींना वर्तकनगरलाच 1 BHK फ्लॅट बघायचा आहे, मला असं वाटतं त्यांच्यासाठी हा फ्लॅट खूप सुंदर आणि चांगला नक्की असू शकतो. राहिला प्रश्न बिल्डिंगच्या वयाचा, तर एक साधारणतः 5 ते 6 वर्ष जुनी बिल्डिंग असणारी ही सोसायटी आहे आणि ह्याच्यातच हा फ्लॅट 1 BHKचा असणार आहे. इथे जर तुम्ही बघितलं तर स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम, त्या सगळ्या कोणत्याच गोष्टी नाही आहेत, पण एक खरी सिंगल एक बिल्डिंग आहे आणि त्याच बिल्डिंगमध्ये हा 1 BHKचा फ्लॅट आहे. खरं तर ज्यावेळेला तुमच्या फ्लॅटमध्ये तुम्ही इकडे येणार आहात, त्यावेळेला सुंदर आणि चांगल्या पद्धतीची एक स्टँडिंग बाल्कनी आहे. ज्या स्टँडिंग बाल्कनीतनं जर तुम्ही बघितलं तर टाटा सिरीन म्हणा, भविष्यात येणारं ओबराय म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या घरामधनं प्रॉपरली नीट नेटका नक्की दिसतात. आणि इथेच हा अशा पद्धतीचा सेमी फर्निश असणारा फ्लॅट आहे. जर तुम्ही बघितलं तर हा फ्लॅटच्या ज्या वेळेला बाहेर जातो आपण, तर साऊथ कमी पण वेस्टला जास्त आहे. म्हणजे थोडक्यात साऊथ आहे, पण थोडासा साऊथ आहे, पण वेस्टला बाहेर जाताना हा दरवाजा ओपन होतो. आणि घराच्या बाहेर जर आपण आलो तर इथे तुम्हाला सुंदर आणि चांगल्या पद्धतीची खरं मोकळी जागा नक्की मिळते. तसं बघितलं तर तुम्हाला ह्या साईडला एक फ्लॅट आणि इकडे एक असा 2 फ्लॅट तुम्हाला ह्या तुमच्या साईडला असणार आहेत. पुढच्या साईडला पण जर बघितलं तर 3 फ्लॅट आहेत आणि 1, 2 आणि 3 टोटल 3 लिफ्ट असणार आहेत. ग्राउंड प्लस 29 माळ्याची बिल्डिंग आहे आणि 29व्या माळ्यावरतीच हा खरं फ्लॅटही असणार आहे. आणि इथेच अशा पद्धतीचं एक त्यांना बघितलं तुम्ही ते कपाटाचं मस्त आणि सुंदर चांगल्या पद्धतीचं खरं बनवलेलं आहे. आणि नंतर जर तुम्ही बघितलं तसा मोठा आणि चांगल्या पद्धतीचा तुम्हाला हा हॉल बाकी मस्त आणि चांगल्या पद्धतीचा नक्की मिळतो. राहिला प्रश्न मेंटेनन्सचा, तर 4,000 रुपये मेंटेनन्स असणार हा फ्लॅट असणार आहे. याच्यात एक कार पार्किंग आपल्याला खरं कव्हर्ड कार पार्किंग मिळणार आहे. आणि नंतर जर आपण तुम्ही पुढे आलात तर इथे मात्र तुम्हाला एक मस्तपैकी मोठं आणि चांगल्या पद्धतीचं वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट खरं बनवलेलं आहे. ग्राउंड प्लस 29 माळ्याची बिल्डिंग आहे आणि 29व्या माळ्यावरतीच हा फ्लॅट टॉप फ्लोअरला असणारा हा फ्लॅट मिळणार आहे. आणि नंतर जर आपण पुढे आलो तर तुम्हाला एक सुंदर चांगल्या पद्धतीचं असं मॉड्युलर किचन बनवलेलं, गॅसची पाईपलाईन आलेली. आणि नंतर जर तुम्ही इथे आला तर तुम्हाला परत इथे एक सुंदर आणि चांगल्या पद्धतीची ड्राय बाल्कनीसाठी जागा पण उपलब्ध असणार आहे. अशा पद्धतीचं हे किचन होतं. जर तुम्ही बघितलं तर ह्या मालकांनी खरं इथे हे टाईल्स वगैरे स्वतः लावून घेतलेले आहे, त्याच्यामुळे लिकेज वगैरेचा काही वरती प्रश्न आणि असं पण जर फ्लॅट पूर्ण बघितलं तर कुठेच लिकेज नक्कीच नाही आहे. कारण आजकाल माय वन टेक्नॉलॉजी, त्याच्यामुळे लिकेजचा प्रश्न तो बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा कमीच झालेला आहे. नंतर तुम्ही इथे आला तर इथे पण त्यांनी खरं तर ह्या सगळ्या टाईल्स लावून घेतलेल्या आहेत आणि इथं तुम्हाला मस्तपैकी असं चांगल्या पद्धतीचं एक कपाट बनवण्यासाठी मोठी जागा बी उपलब्ध आहे. आणि नंतर जर आपण इकडे आलो तर इथे तुम्हाला एक मस्तपैकी सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं एक वॉशरूम, बाथरूम, खरं टॉयलेट हे मोठं दिलं गेलेलं आहे. आणि नंतर तुमचा सगळा वॉशिंग मशीनचा कारभार बाकी ह्या साईडला व्यवस्थित आणि कपडे सुकवण्यापासून सगळ्याच गोष्टींची सुविधा तुम्हाला इकडे नक्की मिळणार आहे. म्हणजे तशा त्या पद्धतीने जर बघितलं तर सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा हा फ्लॅट नक्की असणार आहे. जे मंडळी वर्तकनगरलाच फ्लॅट बघतायत, मला असं वाटतं त्यांच्यासाठी हा फ्लॅट खूप सुंदर आणि चांगला नक्की असू शकतो. नंतर हे तुमचं बेडरूम आहे. ह्याला जरी तुम्ही बघितलं तर ह्या मागच्या साईडला पूर्णपणे हे टाईल्स लागलेले आहेत, त्याच्यामुळे आल्यानंतर खूप काय काम करायची गरज नक्कीच घरामध्ये नाही आहे. तुम्हाला ह्या साईडला कपाट बनवणं मात्र गरजेचं असणार आहे, कारण तिथे कपाटाची गरज आहे. नंतर इथे जरा तुम्ही आला तर इथे पण तुम्हाला एक मस्तपैकी अशी चांगली स्टँडिंग बाल्कनी आहे, जी तुम्ही वापरात येण्यासारखी आहे. अशा पद्धतीचा खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा हा फ्लॅट आहे. राहिला प्रश्न हा फ्लॅटचा, ह्या मालकाचं ह्या फ्लॅटवरती लोन उपलब्ध आहे, सोसायटी झालेली आहे, बिल्डिंगला OC सगळ्या गोष्टी एकदम ओके आणि फिट अँड फाईनमध्ये नक्की आहे. तसं जर बघितलं एक दरवाजा पण लावलेला आहे, जे तुमचं हॉलचा आणि इकडले सगळा संबंध संपून जाईल. ह्या पद्धतीचा असा फ्लॅट आहे. राहिला प्रश्न किमतीचा, तर ह्या मालकाने आत्ता आपल्याला सांगितलेला आहे 77 लाख रुपीज किंमत याची ठेवा. त्याच्यात पण थोडंसं निगोशिएबल करण्याचा आपण नक्की प्रयत्न करू शकतो. 77 लाख रुपये फ्लॅट कॉस्ट असणार आहे. त्याच्यानंतर स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन ते सगळे प्लस विषय असणार आहेत, पण 77 लाख रुपीज निगोशिएबल ह्या फ्लॅटची किंमत असणार आहे. तुम्ही फ्लॅट बघा, फ्लॅट आवडला तर ओनरशी डिस्कस करून अजून थोडंफार कमी करण्याचा आपण नक्की प्रयत्न करतो. अशाच पद्धतीचे नवे जुने आणि वेगळ्या पद्धतीचे घरं आमचे बघत राहा, जेणेकरून तुमच्या पुढे आम्ही रोज काही ना काही नवीन गोष्टी घेऊन येण्याचा प्रयत्न करू आणि चांगल्यात चांगले घरं दाखवण्याचा आम्ही जो प्रयत्न रोजचा रोज करतोय. कधी खरे जुने फ्लॅट असतील, काही नवे असतील, पण कार्यक्रम मात्र रोजचा आहे. त्याच्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी तेवढं सबस्क्रायबर्स करा, जेणेकरून आमचा उत्साह हा खूप चांगला राहील आणि तुमच्या पुढे आम्हाला रोज नवीन काही ना काही घेऊन येत राहील. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.